वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 38 ग्राम कुटुंब। श्री गुरुदेवाय नमः। श्रोते आत्मबोधी रंगले, म्हणती हेची पाहिजे कथिले, साधू संती हेची सांगितले, सर्व जनांसी धन्य धन्य आत्मबोध, ऐकता होय ब्रह्मानंद। येथे गाव सेवेची ब्याद, कासयासे सांगावी ऐसी श्रोत्यांची धारणा। ऐका आता समाधाना, एकाग्र करोनिया मना, सर्व जन हो माझ्या जीवीचे मनोगत। मी सांगतो आता सत्य, ग्रामगीतेचा मतितार्थ, यातची आहे सर्वही माझाच नवे हा विचार। सर्व संत ग्रंथांचा सार, महात्म्यांची तळमळ अपार, तेच वर्म कथितो मी, आपण त्यांचे वाचता ग्रंथ। आत्मबोध ऐकता सतत, परंतु त्यांचे काय हृदयगत, दुर्लक्ष झाले तयाकडे। जगी ज्यांनी घेतला स्वानुभव, ज्यांनी जाणले मूल तत्व, त्या सर्वांचा एकची भाव, व्हावेत सर्व लोक सुखी। अवघाची संसार व्हावा सुखी, मंगलता निघो सर्वामुखी। खळ दुर्जनांची ही दृष्टी निकी, व्हावी सर्वथा मित्रता नांदावी सर्वजनी। उनीऊन दिसावी कोठे कोणी, जी जी इच्छा करीती प्राणी, व्हावी पूर्णती न्याय। नको कोठेही द्वेष वैर, न उरो कोठे हाहाकार, दंभ मत्सर अत्याचार, अनाचारण राहो। लया जाओ जगाचा भेद, परस्पर पोषक होत वाद। नांदो आनंदी आनंद, सगळीकडे सर्वदा, हीच तळमळ रात्रंदिनी, सारखी होती तयांचे मनी। जगी जे झाले थोर कोणी, महापुरुष कोठेही, त्यांनी कथिले आत्मज्ञान, तेही सुखी कराया जन। आत्मवत जाणावे सर्वांसी म्हणून, प्रत्येकाने त्यांनी वर्णिले ईश्वर भजन। तेही शुद्ध व्हावया मन, पहावी देवाची लेकरे समान। म्हणोनिया त्यांनी कथिले त्याग वैराग्य, तेही जगन मानता भोग्य। निष्काम सेवेने पावावे भाग्य, याच साठी भूत दया परोपकार, दान धर्म यज्ञादी अपार। याद्वारे दुःखितांसी आणावे वर, अधिक ते देऊनी करावी समाजाची समानता। म्हणूनच ही साधने तत्वता, तीर्थादी द्वारे सामुदायिकता, शिकविली साधू संतांनी। एकमेकामुखी काला द्यावा, समान भावे भात खावा। सोने वाटोनी स्नेह वाढवावा, ऐशा प्रथा कितीतरी। सर्वान माझी एकची भाव, आकुंचित न व्हावा मानव। सामुदायिक वृत्तीने करावे सर्व, विश्वचे सुखी। सर्व मिळोनी एकत्वे राहावे, सर्वांनी सर्वास चालवावे। सर्व भूत हितीरत व्हावे, ऐसेची वचन गीतेचे। वेदापासून हाच घोष, समान सुखे नांदावा मानव वंश। सर्व धर्माचा हाच उद्देश, जिवाळ्याचा। परंतु हे सारे पडले पचनी, मानव राहिला मागासलेपणी। करमणूक झाली संतवानी, उच्च ज्ञानाची। एक एकाचे घेऊन शब्द, करीती चर्चा वितंडवाद। जीवनी उतरा याचा बोध, त्यासी नाही ठाव कोटे। संतांनी कथिले ब्रह्मज्ञान, विशाल व्हाया मानवी मन। सर्वांनी राहाया समान, परस्पर सहकार्य। परी ते राहिले नुसते मुखी, स्वार्थाचीच वाढली सेखी। आपुला शेजारी मरो दुःखी, नाही चिंता आज कोणा। चर्चेसाठी तत्वज्ञान, आणि चैनीसाठी जीवन
ऐसे घेतले भिन्नपण मानवांनी वावुगे. तेने संत ऋषींचा हेतू ग्रासूनी गेला राहू केतू. राम गेला बांधूनी सेतू गोटे राहिले जैसे तैसे. त्यांना सांगावी संत कहाणी हाडे दिली दधीचिनी. जनसेवेसाठी ऋषी मुनी रात्रंदिवस कष्टले. दामाजींनी सुखविले जना त्यातची तृप्ती नारायणा. संत दादू करी पिंजाना सेवा भावे. हाती घेऊनी तूप वाटी नामदेव लागे स्वाना पाठी. संतोषवी जगी जग जेठी कपडे शिवोनी. सावतोबांनी शेत पिकविले चोखोबांनी गाव झाडले. लोकसेवेचे महत्व कथिले सर्व संतांनी. कबीरांनी विनले शेले जाती धर्मादी भेद निरसले. हे सर्व जरी सांगितले तरी जाग नये त्यांसी. ते म्हणती हे साधू करिता आम्ही प्रापंचिक सर्वथा. आम्हा पाप्यासी त्या कथा ऐकल्याने पुण्य लाभे. आम्ही सकळांसाठी जन्मलो सर्व मिळोनी राहाया आलो. परस्परांशी पाहिजे पूरक झालो हे न कळे तया. तेने ग्राम झाले कुग्राम नाही परस्परांशी निर्मळ प्रेम. सर्वांचे स्वार्थ वाढले बेफाम आपुल्याचे व्यक्तित्वाचे. एक लाडू करोनी खातो तेथेची दुजा उपाशी राहतो. हे आम्ही गावोगावी पाहतो मानती भूषण ते त्यासी. एक हौसेने महाल करी दुजास राहे घर कौलारी. तिजास कुडाचीही झोपडी बरी पाहता दिसेना. एकास नाही जराही वाव एकास उधळपट्टीची हाव. एक बसोनी भोगी वैभव कष्ट करोनी दुःखी एक. सदा एक दुसऱ्याशी जळती एक दुजाचे वाभाडे काढिती. किंवा नशिबावरी हात ठेवती हाक देती देवासी. कैसा होईल यांचा मिलाप कशाने फळेल संत संकल्प. कैशियाने होईल विश्वरूप सुखी हे सारे. यासाठी अनेक महात्मे झटले परी जगाचे दुःख नाही मिटले. उपदेश त्यांचे नाही उतरले लोकजीवनी म्हणोनिया. यासाठी शोधिला पाहिजे उपाय जेणे जगी सुख शांती राहे. महापुरुषांचे समाधान होय विचारू तैसे. ऐसे संकल्प उठता लागले कराया विचार तत्वता. सापडला मार्ग निर्मळ हाता ग्राम कुटुंब योजनेचा. उपदेश सुधारी काही लोका परी समाज रचना देई धोका. तेने आणता नये अनेका प्रत्यक्षात संत बोध. म्हणोनी समाज रचना बदलावी संत बोधावरी मांडणी करावी. ब्रह्मज्ञानासी सक्रियता द्यावी समत्व आणोनी जीवनी. देव एक असोनी अनंत झाला नाना रूपे धरोनी नटला. परी तो पाहता एकची दिसला तैसे व्हावे जनलोकी. एकाचे सुख दुःख सर्वांसी सर्वांचा उपयोग एकासी. घटकासी आणि विश्वासी सांगड व्हावी सर्वथा. सर्व विश्वची माझे घर ऐसे बोलिले संत ज्ञानेश्वर. त्यांचे प्रात्यक्षिक हे सुंदर करावे ग्राम आपुले. गावाची करावी आदर्श व्यवस्था म्हणोनी कथिली ग्राम गीता. ग्रामापासून पुढे वाढता विश्वव्यापी व्हावे. येथे गावचाच न कळे धर्म तेथे विश्वधर्माचे कैसे वर्म. हेची कळावया साधन सुगम धरिले गावाचे. मनुष्य ग्रामाचा संरक्षक ग्राम देशाशी पोषक. देश विश्वाचा घटक ऐसे व्हावे यथार्थ. मनुष्याचे सर्वस्व ग्राम आहे त्याविण त्याला अस्तित्व नोहे. ग्राम सर्वांग पूर्ण राहे तरीच वैभव मानवाचे. गावी एकाने माडी बांधली सर्व घरे मोडून पडली. याने आमुची कीर्ती वाढली हे समजणे वेडेपणाचे.
खरा स्वार्थ तोची करी, ज्याचा व्यवहार समाजा उद्धरी. नाही भिन्नत्वाची उरी, जगा माझी नाही तरी उलट घडे. ऐसे चालत आले पोवाडे, श्रीमंत गरीब हे आकडे. पुसले पाहिजेत या पुढती, आपुला स्वार्थची धरला उरी. परवा इतरांची न केली जरी, तेने आपणासही शांती संसारी न साधेल कधी. म्हणून ज्यांची दूरदृष्टी आली, त्याने हीच ठेवावी बोली. देवाने ही दुनिया निर्मिली सकळांसाठी, हीच खरी विकासाची वाणी. जाणेल तोची खरा ज्ञानी, अभ्यास करावा सर्व लोकांनी आता तरी. हा अभ्यास नको शाब्दिक बौद्धिक अथवा केवळ तात्विक. जीवनाची करा सामुदायिक, ग्रामजन हो त्यानेच साधेल संत उपदेश. ईश्वरी संकल्प येईल फळास, व्यवहारी लाभेल ब्रह्मरस. सर्व गावासी यावरी श्रोती विचारिले, आपण सामुदायिकत्व सुचविले. परी त्याचे स्वरूप कळले नाही आम्हा, तेची ऐका सविस्तर. परमार्थमय हा व्यवहार, जेणे गावी वैकुंठपुर. नांदू लागे सहजची शक्ती बुद्धी सत्ता धन. आज ज्याच्या जे स्वाधीन, तो त्या त्या साधने स्वार्थ साधून. लुटतो गावा पाहती आपापल्या पुरते, लाभ इच्छिती आईते. इतर मेली याची तेथे, परवा नाही कोणासी. हे आकुंचितपण बाधक, पोसाया आपले कुटुंबीय लोक. इतरांशी मागाया लाविती भीक, नाना मार्गे. म्हणून स्वरूप द्यावे सामुदायिक, सर्व गावची कुटुंब एक. श्रमती खाती सर्वची लोक, ऐसे दृश्य दिसावे. गावी जेवढी शक्ती बुद्धी, तो सर्व गावचाची निधी. ऐसे होता आधी व्याधी, नष्ट होतील सर्वची. आज मजुरा नाही शास्त्रीय ज्ञान, शास्त्रज्ञ अंगी श्रमाची वाण. तेने वाढेल कैसे उत्पन्न, गावचे आमुच्या. श्रम करतील सर्व मिळून, तरी पिकू लागेल बरड जमीन. मार्ग काढतील बुद्धिमान, नव्या नव्या शोधांनी. सामुदायिक प्रयत्नांनी सामर्थ्य वाढेल कणोकणी. जेथे नसे घोटभर पाणी, तेथे सरिता वाहू लागे. स्वच्छ पाण्याचे भरेल तळे, विहीर जागोजागी मळे. नदीचे प्रवाह होतील सगळे, शेतीसाठी उपयोगी. नदी सागरी मिळावी, तिची अपार शक्ती व्यर्थची जावी. ऐसी ईश्वरी इच्छाची नसावी, उपयोगी यावी सर्वांच्या. तैसीच मानवी शक्ती बुद्धी, स्वार्थीच वायान यावी कधी. गावी नांदवाव्या रिद्धी सिद्धी, नाना प्रयत्ने. आमुचे गावची आमुचे घर, सर्व व्यवहार सगळ्यांवर. सर्वांचा सर्वांसाठी हातभार, असलाची पाहिजे बुद्धी काम देह परिश्रम. कला काम कौशल्य उद्यम, ज्याचे जे जे असेल कर्म, ते ते वहावे समाजा. कोणी द्यावा आपुला धंदा, कोणी द्यावी सर्व संपदा. कोणी नोकरीचा पगार सर्वदा, समर्पावा या योजनेसी. त्यात असावे चांभार कुंभार, त्यात असावे सुतार बेलदार. शिक्षक शिंपी लोहार कलाकार, दाई सेविका सर्वची. शेती उत्तम कसणारे, शेतीची योजना जमविणारे. वैद्य कोष्टी विणणारे, कापड साड्या सतरंजा. अजूनही जे गावी असती, त्यांची पाहिजे अधिक भरती. त्या सर्वांची शक्ती युक्ती, संघटित व्हावे गाव सेवे. धन द्यावे धनवानांनी, भूमी द्यावी जमीनदारांनी. श्रम द्यावेत मजुरांनी, सर्वतोपरी आपुले. बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी, कला द्यावी कलावंतांनी. सेवा करावी वैद्य डॉक्टरांनी, आळसी कोणी नसावे. सर्व लोकांनी झीज सोसावी,
गाव सोयीसाठी जागाही द्यावी, गरिबांची घरे दुरुस्त करावी, गाव खर्चाने. देवळांच्या जमिनी पडीत खंडारे, वाटोनी द्यावे गरिबा सारे, व्यवस्था ठेवावी उत्तम प्रकारे सर्वांच्याच जीवनाची. सर्वांनी सहकार्य करावे, घरे रस्तेही सजवून द्यावे, गाव नंदनवन बनवावे, सामुदायिक कष्टांनी कोणी नसावा गावी उपाशी, उद्योग द्यावे सकळ जनांसी, भीक मागण्याची प्रथा जराशी नसावी गावी आमच्या. असो पुजारी वा पंडित, कामे करील जो उचित, तोची राहील या गावात, सर्वानुमते सांगावे, सर्वांनी सारखेच काम करावे, आपुलाल्या कलेने बरवे, कष्टाविण कुणाला पोसावे, ऐसे नाही. कष्ट करोनी वृद्ध झाला, काम बदलोनी द्यावे त्याला, अथवा कोणी बिमार पडला तरीच पोसावे सर्वांनी. असो साधू भक्त विद्वान, त्यांनी न खावे कष्टाविण, उलट आदर्श दावावा झटून, सर्व लोकांशी मुखे भजावे गोविंदा, हाते करावा कामधंदा, प्रेम ठेवावे सदा सर्वदा सर्वेश्वरा ठाई, आपुलाले काम करावे, सर्व लोकांशी इमानदार व्हावे, घेणे देणे सर्वची करावे, प्रांजळ बुद्धी धरोनी. जैसा गोरा कुंभार मडकी करी, नित्य उच्चारी हरी हरी, परी मडकियात बैमानी धरी, ऐसे कल्पांती घडेना. जनाबाई संत झाली, परी गोवऱ्या वेचणे नाही भुलली, तैसीच चोख्याने भक्ती केली, ढोरे ओढता ग्रामाची. खरा नाथ भक्तिवान, देई मागासल्यांना ज्ञान, खाऊ घाली पितरांचे अन्न, कष्टकर्त्या दीन जना. एका पैचान चुको हिशोब, म्हणून जागे नसोनी लोभ, संतोषला पद्मनाभ, पाणी पाजता गाढवासी. हेची त्यांची खरी भक्ती, स्वय बोलला जगतपती, नाचे सावत्याच्या मळ्याप्रती, नेटके काम भगोनी. ऐसे घडले पाहिजे साचे, काम करोनी ग्रामाचे, त्यात ठेवावे भक्ती रसाचे हृदय आपुले. जे जे गावी भिन्न उद्योग, त्यांचा जुळवावा संयोग, ठराविक जागी नाना प्रयोग, चालवावे गावात. आपल्या कामाचा ठरला वेळ, सर्वांनी झटावे लावोनी बळ, चिंता करू नये वेड गळ भलती याची. जो जो असेल आपुला धंदा, तल्लीन राहावे कामातची सदा, ठरल्या वेळी व्यवसाय बंधा, सोडून द्यावे सर्वांनी. नियमित वेळी काम करावे, नियमितपणे खेळ खेळावे, नियमित समयी प्रार्थने जावे, सर्व मिळोनी. एरवी सामुदायिक जीवन, हेची प्रार्थना असे महान, गावासाठी कष्टावे पूर्ण, सेवा भावाने. काय नाही आपल्या गावी, याची चौकशी असावी, नसेल तरी साजवावी, पुष्पवाटिका ग्रामासी. गाव जीवनासी जे आवश्यक, त्याची मागावी न लागे भीक, ऐसे सर्वांनी श्रमोनी करावे ठीक. जीवन सारे कोणी गावास्तव जोडे शिवी, कोणी कपडे शिवोनी पाठवी, कोणी लोखंडी कामेही बरवी, पाठवी वस्तू भांडारी. कोणी कपडा विणोनी आणावा, कोणी नवारी दोर द्यावा, लाकडी कामे करोनी बरवा, आणतो कोणी. कोणी महिनो गणती शेती करी, हंगाम होता आणि दरबारी, प्रत्येक ऋतूची तुरी बाजरी, तांदूळ आदी सामुग्री. धान्य उपजवावे सर्वतोपरी, जे जे लागे गावी घरी, दुसरीकडून न घ्यावी माधुकरी, हेचे उत्तम. जे जे आपल्या गावी होते, आपणची वापरावे सामान ते, उरलेले विकावे भोवते भिन्न गावी. सर्व गावचे एक दुकान, सर्वांच्या सहकार्याचे प्रदर्शन, फायदा झाली याचे धन, सर्वांच्याची मालकीचे. सर्वची धन हे सर्वांचे, हे उद्योगही सकळी कांचे,
हे भुवन प्रत्येकाचे ग्रामची आहे. म्हणून सर्व एकत्र करावे, ज्याचे काम त्याला द्यावे. उणे असता अधिक मागावे, जास्त द्यावे खजिन्या माझी. अहो पैशाचे तोंड काळे, सर्व आपुल्याच गावी मिळे. न मिळता प्रयत्न बळे, तैसे करू ग्राम आमुचे. आमुच्या गावीचे सर्व धन, ग्रामवासियांचे सुखस्थान. आम्ही सर्वची मिळून करू स्वर्ग गावासी. याही वरी उणे पडे, तरी मागू देश पित्याकडे. पूर्ण कराया पोवाडे, गावचे आमुच्या. ग्रामी जरी अधिक उरे, तरी देऊ परगावी संतोष भरे. यात तिळभरी अंतरण शिरे, कल्पांतीही. आधी ग्राम असावे सुखी, कोणी न व्हावी कोणाशी पारखी. सर्व कामे गावची निकी, करू आम्ही. याच दृष्टीला धरोणी नामी, व्याप्ती करू विश्वाची आम्ही. लावावया मानवता कामी, सकळी कांची. ज्या ज्या मार्गे ऐसे घडे, तोची धर्म तेची ज्ञान रोकडे. तुकड्या म्हणे समाधान जोडे, सकळ जनांसी. इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. सामुदायिक जीवन कथित, 38वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.